मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग थोडा विशेष आहे, कारण की आज आहे 1 ऑगस्ट, ही फक्त एक तारीख नाही, ही आहे त्या क्रांतीची आठवण जी शब्दांनी पेटली आणि मनात जळत राहिली। आज लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। महान समाजसुधारक, लेखक आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्वाला आज आपण अभिवादन करत आहोत। अण्णाभाऊचं संपूर्ण आयुष्य ही एक प्रेरणा आहे। त्यांनी आपल्या लेखणीतून आणि कलेतून समाजात परिवर्तन घडवलं। ते फक्त साहित्यकार नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने जनतेचे लोकशाहीर होते। संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यांच्या कथा, पोवाडे, लेखांनी अनेकाचं जीवन बदलून टाकलं। ते असंच नाही बोलत, शिवरायाचं पोवाडा गायलाय अण्णाभाऊंनी रशियामध्ये। अनेक लोक त्यांच्या कादंबऱ्यावर PhD करताय मित्रांनो। सोपी गोष्ट नाही आहे बरं काही। अण्णाभाऊंनी गरिबी, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। आज आपण त्यांचं स्मरण करताना हेच ठरवूया की आपण समाजात सकारात्मक बदल घडवू। अण्णाभाऊचे विचार हे केवळ भूतकाळाचे नव्हते, ते आजच्या काळाची गरज आहे मित्रांनो। त्यांच्या विचारांनी आपला मार्गदर्शन व्हावा हीच प्रार्थना। नुसते DJ पुढे महापुरुषाच्या जयंतीला नाचून धिंगाणा घालून जमणार नाही, काहीतरी करायला लागेल मित्रांनो समाजासाठी। ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो मी डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा केली मित्रांनो। कन्नड येथे डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे मित्रांनो मस्त नियोजन केलं होतं मित्रांनो अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाने। त्यांचे खूप आभार। आणि रात्री त्यांनी भव्य मिरवणूक पण काढली आहे मित्रांनो, तर तिचा पण व्लॉग मी काढणार आहे मित्रांनो। या मिनी व्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला तो बघायला भेटणार आहे। ओके, तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू फॉर द वॉचिंग।